गाइज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर गाइज आज माझ्याकडे एक मला छोटासा ऑइलचा एक टीन कॅन मिळालेली आहे. सो त्याच्यापासून आपण पक्ष्याला पाणी ठेवण्यासाठी त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी काहीतरी बनवावं असं माझा एक विचार आहे. तर चला तर मग बघूयात आपण त्याच्यापासून काय काय बनवू शकतो. तर मित्रांनो, कसं ऊन वगैरे वाढायलंय आणि आपण हे बनवलं पक्ष्यांना पाणी आणि चारा वगैरे खाण्यासाठी. तर हे असं सगळ्या साईडनं आपण हे असं म्हणजे इथं तांदूळ ठेवायचे, इथं गहू ठेवायची, इथं ज्वारी ठेवायची, इथं मका वगैरे काय ठेवायचं, आतमध्ये पाणी ठेवायचं आणि हे असं झाडाला लटकून टाकायचं. त्याचं आणखी पूर्ण बनवायचं राहिले. आता काही जण म्हणतात की भाई पूर्ण सीझन झालं आहे आणि तू आता बनवतोय. ऑलरेडी एक बनवलं होतं, ते सध्या कोणतरी उचलून नेलं, तर आता परत आम्ही बनवतो. तर गाईज आता सगळीकडून याला तारानं असं गुंफून घेतलेलं आहे आणि तारानं गुंफल्यामुळं कसं जेव्हा इथं बसतील तेव्हा हे नॉर्मल खाली जाईल, पण पूर्ण एकदम खाली जाणार नाही पक्ष्याच्या वजनामुळे. आपण हे जे स्ट्रक्चर बनवलं होतं पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी, तर त्यामध्ये आज मी थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. आणि या साईडला बघू शकता तुम्ही असं हे जे रबरचं जे साईडनं लावलेलं आहे, कारण की इथं पत्राची जी धार असते ती धार निघून जावं आणि पक्षी जेव्हा बसतात तेव्हा त्यांना कापू नये वगैरे, त्यांना इजा होऊ नये, त्यासाठी मी इथं सगळ्या साईडनं हे असं लावून घेतलेलं आहे. तर आता फायनली हे स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण खायला आणि प्यायला टाकूया. गाईज सगळ्या साईडनं खायला आणि प्यायला. गाईज आता जे आपण स्ट्रक्चर बनवलं आहे त्यामध्ये आता आपण हे सगळं टाकूयात. याच्यामध्ये आता आपल्याकडं हे आहे जे आपण बजीजला वगैरे खायला देतो, ते सगळे इथं टाकूया. आणि त्यामध्ये हे गहू आहे, तांदूळ इकडं काही इकडं मिक्समध्ये. तर गाईज याच्यामध्ये आता वॉटर वगैरे ॲड करूया. आता वॉटर सगळं खायला टाकलेलं. तर गाईज या साईडला आता सावली पण आहे आणि इथं पक्षी पाणी पण प्यायला येतील. एकदम छान दिसत आहे हे. सो बघूया आता रोजचे किती पक्षी येतात. हे असं इथं लटकवलं आहे, पक्षी वगैरे येतील, आणखी सुंदर दिसेल. इकडं झाडावरचे पक्षी, झाडावर मी यामुळं लटकवलं नाही आहे कारण की इकडं वाऱ्यामुळं ते खूप हलतं आणि पडू पण शकतं. इथं खाली रस्ता आहेत, सो गाड्या वगैरे जाताना प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि बाल्कनीमध्ये लावण्याचं मेन दुसरं कारण म्हणजे की रेग्युलर मेंटेनन्स. झाडावर लावल्यावर रेग्युलर मेंटेनन्स करता येत नाही. सो बाल्कनीमध्ये लावलं तर आई पप्पा किंवा मी कधी कधी रेग्युलर मेंटेनन्स करू शकतो त्याला. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.